नमस्कार मंडळी, मी आणि भावार्थ आम्ही मायलेका आज फिरत फिरत आलो होतो मानसरोवरला. तर आम्हाला इथे दिसलेलं आहे जय महाराष्ट्र तंदूर वडापाव कॉर्नर. ही यांची शाखा नंबर 2 आहे. यांची एक शाखा आहे सानपाडा येथे. आपल्याकडे वडापाव मध्ये 3 व्हरायटीज आहेत. एक मुंबई वडापाव, एक तंदूर वडापाव, चीज तंदूर आहे आणि क्रिस्पी सुद्धा. बरोबर, चीज क्रिस्पी आमच्याकडून अजून चालू नाही केलंय आम्ही. आपल्याकडे तंदूरमध्ये मुंबई वडापावमध्ये आपलं बेसिक वडापाव असतो तो असतो. तंदूर वडापावमध्ये आपल्याकडे मेयोनीज येतं, त्याच्यात कांदा, परत कोबी येतो, त्याच्यात 2 सॉसेस येतात, तंदूर सॉस आणि मेयोनीज. त्यानंतर आपण बार्बिक्यू सुद्धा करतो. आपण बार्बिक्यू सॉस असतो तो वड्याला लावतो आपण आधी, नंतर आपण त्याच्यात पॅक करून देतो. आपले जिजाऊ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी त्याच्यासमोर. बरोबर. तर सर्वात चांगली गोष्ट मला इथे आवडलेली आहे की हे वडापाव ते सनफ्लॉवर ऑइलमध्ये फ्राय करतात. पाम तेल बिलकुल पण वापरत नाहीत. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त पाऊस पडलेला आहे थोडाफार, आणि अशा वातावरणामध्ये हे गरम गरम तंदूर वडापाव, माय गॉड, खूप भारी वाटलं. आणि हे दादा आता इथे प्रिपरेशन करतात तंदूर वडापावचं. तर मंडळी, कसली वाट बघताय? मस्त छानपैकी पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि मस्त या तंदूर वडापावचा आनंद घ्या. मानसरोवर, कामोठे, कळंबोली इथे जे कोणी राहत असेल त्यांनी जय महाराष्ट्र तंदूर वडापाव सेंटरला नक्की व्हिजिट द्या. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, मी स्वतः आधी बघते तेव्हाच मी रिव्ह्यू देते कोणत्याही गोष्टींचा. सो माझ्याकडून तरी 100 आउट ऑफ 100 आहेत या वडापावला. तर नक्की तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत इथे जा आणि गरमागरम वडापावचा आनंद घ्या. चीज दाखव. हो, हे बाईट कसं आहे? मस्त आहे ना, टेस्टी एकदम. बघू आत दाखव चीज कसं मेल्ट झालंय. हा, खूपच टेस्टी आहे, एक नंबर. हे आहे कामोठ्याला, आणि नक्की या आणि मस्त गरमागरम तंदूर वडापावचा आनंद घ्या.